आमचा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि या संदेशावर हा रामानंदाचार्य संप्रदाय जो आहे तो कार्य करतो. आमच्यात 43 प्रकारच्या सेवा आहेत. नुसतं हे वृक्षारोपण किंवा रक्तदान ह्याच सेवा नाही, आम्ही बॉडी डोनेट पण करतो. म्हणजे आतापर्यंत आम्ही 237 बॉडी डोनेट केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्व शासकीय जे कॉलेजेस आहेत त्यांना बॉडी मिळालेल्या आहेत. पूर्वी त्यांना जी बॉडी असायची ते कृत्रिम बॉडीवर डॉक्टरांना शिकावं लागायचं. आज प्रत्येक शासकीय हॉस्पिटलला आमची म्हणजे मेडिकल कॉलेजला त्यांच्या आमच्याकडून मिळालेल्या बॉडी आहेत. आत्तापर्यंत 237 बॉडी डोनेट झालं आहे. त्यांचे 200च्या दरम्यान ऑर्गन डोनेट झालेलं आहे. आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे, 53 ॲम्ब्युलन्स आहेत. म्हणजे 108 पोचण्यापूर्वी आमची महाराष्ट्रामध्ये 53 ॲम्ब्युलन्स आहेत. 17 वर्ष सेवा करता येईल. ह्या सर्व सेवा विनामूल्य आहेत. तर ते ॲम्ब्युलन्स सेवेचा उद्देश आमचा असा होता की जे रस्त्यावर अपघात घडतात त्यांना कोणी लवकर उचलून घेऊन जात नाही. 8 ते 10 मिनटं हा गोल्डन पिरियड असतो. आणि या गोल्डन पिरियडमध्ये जर त्या पेशंटला उचलून घेऊन गेलं तरच त्याचा जीव वाचू शकतो. आणि ती जीव वाचण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते 53 ॲम्ब्युलन्स सेवा करतात आमचे. आम्ही CBSE बोर्ड आमचं आहे. गव्हर्नमेंटचा 1 रुपया पण आम्ही घेत नाही. आणि CBSE बोर्डातून आमच्या शाळेमध्ये नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत पण वेदविज्ञान शाळा आहे आमची. म्हणजे अकॅडमिक शिक्षण देतो आम्ही, पण आमचं जे संस्कृती आहे तीही शिकवतो. असे अनेक उपक्रम आहे. म्हणजे आम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतोय. म्हणजे वृक्षारोपणसाठी जनजागरण पण करतोय, वृक्षारोपण पण करतोय. पायी दिंड्या हा त्याचाच भाग आहे. आता पुढच्या सप्टेंबरपासून आमच्या पायी दिंड्या निघतील. म्हणजे 45 दिवस लोक चालत येतात. 1200 किलोमीटर अंतर नागपूरवरून नाणीजला चालत येतात. आणि गावोगाव जाऊन वृक्ष लावा, ग्लोबल वॉर्मिंगचं महत्त्व लोकांना पटवून देतात. असे अनेक सेवा भाविक उपक्रम आमचे आहेत. हा जो ॲप आहे हा संपूर्ण भारत देशभर कार्य करेल. 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला 100% असं जाणवेल की संपूर्ण भारत देशात, कारण हे सगळं ॲटोमेशनवर आहे. हा ॲप जो आहे तो रक्तमित्र जे आहेत आणि रक्तदाते यांची रजिस्ट्रेशन केलेलं असतं. आणि आम्ही हेल्पलाईन नंबर दिला. त्या हेल्पलाईनला फोन केला की हेल्पलाईन त्या रक्तमित्राला जोडून देते. रक्तमित्र त्या रक्तदात्याला सांगतो आणि जिथे रक्त हवं आहे त्या परिसरातला 10-15 किलोमीटरच्या परिसरातले जे रक्तदाते आहेत त्यांना पाठवलं जातं आणि तो रक्त देतो. ते जाती धर्म, मी जरी धर्मगुरू असलो तरी मी जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई, हा आमचा संदेश आहे. त्या मी जात पात धर्म मानत नाही.